नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर चित्रकूटचा व्हिडिओ बघितला आपण. त्यानंतर मग हे बाकीचं आम्ही बघायला आलो तो जेवण झाल्यानंतर दुपारी. तर इथे छान नावा वगैरे सजलेल्या आहे होड्या. तर इथे पर पर्सन 100 रुपये भाडं यायचं आणि जायचं. तर इथून पुलावरूनही जायचं होतं, पण ते आपल्याला जेव्हा माहिती नसतं तेव्हा आपण हा पर्याय निवडतो, कारण डायरेक्ट रिक्षावाले इथे घेऊन येतात आणि आपल्याला सांगतात इथून जायचं आहे म्हणून. नवीन माणसांना माहिती नसतं, तर बाजूला जो पूल आहे तिथूनही जाऊ शकतो. तर इथे जय श्रीराम चालू होतं आमचं म्हणायचं. एका बोटीत असे 15-1 जण भेटले होते त्यांनी. तर बोट चालवणारा होता तोही खूप स्ट्रॉंग होता आमचा. तर इथून तर इकडच्या बाजूने जायचं आहे, एवढंच पार करायचं होतं. तर पूल होता, पण त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, तर डायरेक्ट रिक्षावाल्याने आणून सोडलं, म्हणून इथून होळीतून जावं लागलं. तर इथे श्रीराम मंदिर आहे, हे मंदिर आहे इथे वर. तर पायऱ्या चढून जायचं आहे. इथे श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण यांच्या मूर्त्या आहे. इथे बाहेर बसलेले होते माहिती सांगण्यासाठी. माहिती सांगायची आणि लगेचच त्यांना पैसे द्यायचे, असं प्रत्येक ठिकाणी ठरलेलंच होतं, पैसे द्यायचं म्हणून. तर त्यानंतर आम्ही ते दर्शन घेतलं तिथे आणि निघालो इथून. तर इथे हनुमानरायांची मूर्ती आहे, खूप मोठी अशी. त्यानंतर मग त्यांनी दाखवलं इकडे काय तिकडे काय. तर ते होडीतूनच त्यांनी दाखवलं होतं आम्हाला. तर असे जे होडी चालवणार होते खूपच स्ट्रॉंग होते सगळे, पण ते जे छोटे छोटे मुलं होते ते खूप छान पद्धतीने अशी होडी चालवत होते. तर मग इथे संध्याकाळचं जेवण होतं. संध्याकाळच्या जेवणामध्ये होते चपात्या आणि छान आपलं बेसन, म्हणजे हाटलेलं बेसन होतं. तर हा पदार्थही आवडतो सगळ्यांना. आणि इथे बालुशाहीचा प्रकार होता, पण छान होता. आमचा ईश्वर भाऊ इथे वाढत होता, कारण ज्याला जी मदत करता येईल ते इथे करत होते. तर बेसन, गोड पदार्थ म्हणून एक बालुशाही होता, कांदा, चपाती, भात ज्याला पाहिजे तो घेऊ शकत होतं. तर छान अशी सोय केलेली होती यांनी, व्यवस्था वगैरे खूपच सुंदर केलेली होती नामदेव बाबांनी. तर बाबांची माझी ओळखी झाली नंतर शेवटच्या दिवशी जास्त, कारण ते दुसऱ्या गाडीमध्ये होते, आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये होतो. तर इथे जेवण वगैरे झालं आमचं. त्यानंतर आम्हाला रात्रीच इथून निघायचं होतं अयोध्येला जाण्यासाठी. तर इथे जेवायला बसलेलो आहे आम्ही. थंडी असल्यामुळे सगळेच जण स्वेटर, शॉल वगैरे घेऊन आलेले आहे. आणि ते अशाच ठिकाणी थांबवायचे की जिथे जेवणाची वगैरे सोय व्यवस्थित करता येईल. तर जेवण वगैरे झालं, तर मग रात्री आम्ही फेऱ्या मारत होतो इथे, कारण काही कामच नव्हतं, नुसतं जेवायचं, खायचं आणि हे करायचं. नंतर माईने त्यांनी हरिपाठ वगैरे घेतला आणि मग आम्ही सकाळी निघालो होतो. सकाळी म्हणजे जवळपास रात्री 3लाच निघालो होतो आम्ही अयोध्येला जाण्यासाठी. तर तिथे त्यांनी सोय करून ठेवलेली होती पुढे. तर इथे अशा पद्धतीने हरिपाठ वगैरे घेतला चित्रकूटमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. थँक्यू.